पवार विरुद्ध पवारची लढत पाहायला मिळते। तुम्ही असेच आपल्या सोबत राहत आपण थेट येणार आहोत मुंबईमध्ये माहीममध्ये जाणार आहोत। त्या ठिकाणी कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। कृष्णा, मुंबईच्या 36 जागा मात्र लक्षवेधी ठरते ती म्हणजे माहीमची जागा, कारण या ठिकाणी राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि या ठिकाणी तिरंगी लढत पाहायला मिळते। नक्कीच ऋषीला आपण पाहतोय की मुंबईतल्या 36 जागांपैकी महत्त्वाच्या 2-3 लढती आहेत, त्यापैकी माहीमची एक जागा आहे आणि या मतदारसंघामध्ये तिरंगी लढत आहे, कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। तर त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर जे विद्यमान आमदार आहेत आणि ठाकरे गटाचे महेश सावंत यांच्यामध्ये ही लढत होणार आहे। तिरंगी लढत आहे, त्यामुळे मतदारसंघामध्ये नेमका कौल या माहीमच्या जनतेने कोणाला दिलेला आहे याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला लागलेली आहे। सध्या मतदान केंद्रावरती आपण पाहतोय की उमेदवारांचे जे प्रतिनिधी आहेत ते पोहोचतात, त्याचबरोबर निवडणूक प्रक्रियेतील जे काही अधिकारी आहेत ते पोहोचलेले आहेत। सगळ्यांना पासेस चेक करून आतमध्ये सोडलं जातं आणि या मतदारसंघामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा जो आहे तो पाहायला मिळणार आहे। 8 वाजता मतदान प्रक्रियेला मतमोजणीला सुरुवात होईल आणि त्यानंतर पहिल्यांदा टपाली मतदान जे आहे ते मोजलं जाईल आणि 18 फेऱ्यांमध्ये पुढची मतमोजणीची प्रक्रिया जी आहे ती जवळपास 8:30 ते 9च्या दरम्यान सुरू होईल। 1,33,343 इतकं मतदान या मतदारसंघामध्ये झालेलं आहे आणि त्यामुळे आज मतमोजणीची प्रक्रियेदरम्यान कोणाला नेमका कौल दिला जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अमित ठाकरे यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवलेली आहे, त्याचबरोबर विद्यमान आमदार सदा सरवणकर यांनी मागच्या काही वर्षामध्ये केलेल्या कामांच्या आधारे जो काही प्रचार केलेला होता त्या आधारे त्यांना पुन्हा एकदा कौल दिला जातो की महेश सावंत आणि अमित ठाकरे यांच्यापैकी कोणाला निवडलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दादर माहीमच्या जनतेनं या लढतीकडे कशा पद्धतीने पाहिलेलं आहे आणि कोणाला मतदान दिलेलं आहे हे स्पष्ट होणार आहे। महाराष्ट्रातल्या ज्या काही प्रतिष्ठेच्या लढती आहेत त्यापैकीच एक माहीमची लढत म्हणून पाहिली जाते आणि आज 8 वाजल्यापासून या मतमोजणीला सुरुवात होईल। पहिल्यांदा टपाली मतदान पूर्ण झाल्यानंतर 8:30च्या दरम्यान 18 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणीची प्रक्रिया जी आहे ती होणार आहे, त्यामुळे आजचा निकाल कशा पद्धतीने होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दुपारी 1 ते 2च्या दरम्यान या मतदारसंघातलं चित्र जे आहे ते स्पष्ट होण्याची शक्यता आहे, त्यामुळे माहीम आणि दादरकरांनी नेमका कौल कोणाला दिलेला आहे या तिरंगी लढतीपैकी कोणाला नेमकं निवडलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।